म्हणताना मला अत्यंत दुःख होत आहे. दुःख अशासाठी की जी माहिती छोट्या छोट्या शिशु वर्गाच्या मुलाला असायला पाहिजे ती आपल्याला दुर्दैवानं नाहीये असं मला वाटतं. आणि म्हणून मी आजचा विषय मांडायला तुमच्यासमोर उभा आहे. आता आजचा आपला विषय आहे प्राचीन भारताच्या उज्ज्वल वैज्ञानिक परंपरा. खरं सांगितलं किती जणांना विचारलं आता इथं की तुम्हाला प्राचीन भारतातले वैज्ञानिक माहिती आहेत, तर फारच कमी लोकांना आणि फारच कमी नावं माहिती असते. सुरुवातीला मजेशीर किस्स्यापासून करतो की मला हा विषय सुचला कसा, प्राचीन भारताच्या उज्ज्वल वैज्ञानिक परंपरा तुमच्या समोर मांडाव्या. त्याचं झालं असं, व्यवसायात मी डॉक्टर, त्यामुळे एक मुलगा आजारी पडला होता, त्याला जुलाब लागले होते आणि मला घरी बोलवलं त्याला तपासायला. तो बेडवर झोपला होता, शेजारी शिक्षक त्याला शिकवत होते. मी म्हटलं फारच अभ्यास मुलगा दिसतोय, जुलाब लागले आणि अभ्यास करतोय. मी त्याला विचारलं, अरे बाबा छान आहे, अभ्यास मुलगा आहे, तू काय करणार? नववीचा मुलगा होता. त्याने उत्तर दिलं, हो डॉक्टर मी सायंटिस्ट होणार आहे, अमेरिकेत जाणार आहे. त्यासमोर प्रश्न पडला, त्याला विचारलं की तू काय करणार आहे, सायंटिस्ट होणार आहे का अमेरिकेत जाणार आहे? तो म्हणला नाही, अमेरिकेत जाऊन सायंटिस्ट होणार आहे. तर सायंटिस्ट होण्याचा आणि अमेरिकेत जाण्याचा काय संबंध असा प्रश्न मी त्याला विचारला. तोवर त्याची आई सुरू झाली. आता खरं सांगायचं म्हणजे आई आणि वडील दोघंही प्राध्यापक होते. हो आमचा मुलगा फार हुशार आहे, त्याला सायंटिस्ट करायचं आहे, आम्ही दिवस रात्र झुरडतोय, त्याला शिकवायला घरी शिक्षक बोलवते, सायंटिस्ट काय पाहिजे, अमेरिकेत जायचं आहे त्याला, आतापासून पैशाची जोडणी करतोय. आता हे मुलाला सोडून मी आता आईकडे बघायला लागलो. तर सायंटिस्ट होण्याचा आणि अमेरिकेत जाण्याचा त्याचा काय संबंध? पुढचं मी ऐकतो तोपर्यंत त्याला वडील सुरू झाले, हे पण प्राध्यापक होते. आमचा मुलगा फार हुशार, काय हो चित्रकला काय सुंदर. मी म्हटलं त्या बघू वही, आमच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातो. मी आपली त्याची वही घेतली, उलट करता एक छोटस पान सापडलं वहीच्या शेवटच्या कोपऱ्यात. ते चित्र होतं, ते चित्र होतं भारत मातेचं. ते चित्र बघून इतकं वाईट वाटलं, ह्याची भारत माता जखड भाताने दात पडलेली कोपऱ्यात बसून खोकत होती. कोण आहे? भारत माता आहे. काय बघा की भारत माता अशी का, तिथं भारत माता वाघावर बसलेली तरुण असते. तुम्हाला काय भारतामध्ये आहेच काय हो? नवीनचा मुलगा मला सांगता तिचं काही नाही. तोपर्यंत त्याची आई सुरू झाली, भारतात सायंटिफिक कल्चरच नाही, तिचे काय सोयच नाही, काय रिसर्च करायचं इथं, तिचं सोयी नाही, आपल्या लोकांना सायंटिफिक कल्चर नाही, आपल्याला कुठं काय परंपरा विज्ञानाच्या. आपल्याला विज्ञानाच्या परंपरा नाही, आपल्याकडे सायंटिफिक कल्चर नाही असं मला सांगायचं. म्हणजे याला सांगितलंच पाहिजे की भारताचं विज्ञान बरोबर काय आहे. तेवढ्या ते पुढची जर किस्सा घडला ते बघून माझ्या डोळ्यात फिरले. तेवढ्यात ते काय झालं, मला जुलाब लागला होता, त्याची जरी गड पडली, त्याला जायचं तर संडास होईल. तो उठला आणि पुढे बसला आणि दुसऱ्या नदीच्या घरात होते दोन, एक इंडियन पद्धतीचा टॉयलेट आणि दुसरा होता कोरियन पद्धतीचा टॉयलेट, वेस्टर्न अमेरिकन पद्धतीचा. तो मुलगा गडबडीने इंडियन मध्ये घुसला, मागोमाग आई बाबा, अरे थांब थांब थांब, सायंटिस्ट पाहिजे अमेरिकेत बाहेर घरी इकडे थांब. आता तुम्ही आवाज झालो ह्याचा सायंटिस्ट होण्याशी काय संबंध? मी त्याला शेवटी जरा विचारलं की इंडियन मध्ये गेलं तर सायंटिस्ट होत नाही, कमोडा गेलं की सायंटिस्ट होतं, हे काय बाजू? तसं नाही हो, आमच्या मुलाला 15 मिनिटं लागतात, तेवढा वेळ वाया जाऊ नये म्हणून ते डेस्क टेबल आणि वरती लाईट सगळ्याची व्यवस्था केली. अमेरिकेत जायचं म्हणजे आतापर्यंत कष्ट नको घे. आता ही झाली सर्वसामान्य माणसाची परिस्थिती. मला असं वाटत होतं की मोठमोठे विचारवंत किंवा मोठमोठे लेखक, मोठी माणसं यांना तरी भारताच्या सायंटिफिक कल्चरबद्दल थोडीशी माहिती असेल. मग हा विषय जसा डोक्यात घोळायला लागला तसं तसं मी या विषयावरती अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मग असेच काही प्रसंग आपल्या वाचनामध्ये. त्यातला एक प्रसंग सांगतो. आपले संस्कृत भारती नावाची एक संघटना आहे. ही संस्कृत मधल्या जुन्या संस्कृत ही ज्ञानभाषा पुन्हा व्हावी आणि जगाची ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करते. त्यांचे संघटन मंत्री आहेत कृष्णशास्त्री. हे फेब्रुवारी 2001 मध्ये विज्ञान आणि उद्योग सचिव डॉक्टर राममूर्ती यांना भेटायला गेले. आता विज्ञान आणि उद्योग खात्याचा सचिव म्हणजे तो IAS IPS ऑफिसर तर कमीत कमी असायलाच पाहिजे की. तर त्यांनी त्याला सांगितलं प्राचीन भारतामध्ये खूप विज्ञान होतं. असं का? अरे वा बरोबर. मग त्यांनी विचारलं, दाखवायला लागले, हे बघा एव्हिडन्सेस. आता हे जी पायची व्हॅल्यू आहे गणितातली, पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती असते. तर ही जी पायची व्हॅल्यू आहे ही बघा, ही पायची व्हॅल्यू जी आहे ती आर्यभट्टाने इसवी सनच्या 5व्या शतकात सांगितली. तर राममूर्ती विचारलं, असं का? आर्यभट्टाला कोणी सांगितली हो? म्हणजे जर जिथं एवढ्या IAS झालेल्या लोकांना प्राचीन भारतीय वैज्ञानिकांबद्दल काय ज्ञान आहे बघा. असा दुसरा एक प्रसंग घडला. वैदिक गणित नावाची एक शाखा आहे. जगन्नाथपुरीच्या पीठावरती शंकराचार्य होते स्वामी भारती कृष्ण तीर्थ. त्यांनी वेदांमध्ये 16 श्लोक शोधले आणि ज्याच्या सहाय्याने गणित अत्यंत वेगाने सोडवता येते हे सिद्ध केलं. त्यासाठी त्यांनी उत्तम ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे वैदिक मॅथमॅटिक्स. मग आपले संस्कृत भारतीचे काही लोक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही मुंबईत
प्रयत्न केला किंवा सुंदर पुस्तक आहे, जगभर मान्यता मिळालेलं आहे, तर तुम्ही काम करा की हे पुस्तक तुम्ही तुमच्याकडे ठेवा, निदान वाचून तर बघा. त्यांनी आपल्या लोकांना हाकलून दिलं. जे भारतीय नाही काय शंकराचार्याचं गणित वगैरे काही क्षेत्रच नाही. त्यानंतर एक मजेशीर घटना घडली. इंग्लंडमध्ये न्यूक्लियस नावाचे एक खूप मोठे गणिती आहे, ते भारतामध्ये आले होते आणि ते वैदिक गणितावरती टाइम्स ऑफ इंडिया मध्ये लेख लिहित होते. आणि हे लेख जेव्हा टाटा इन्स्टिट्यूट मध्ये गेले आणि त्यांनी ह्या न्यूक्लियस महाशयाने टाटा इन्स्टिट्यूटला भेट दिली, तेव्हा टाटावाले झाले कुठे गेले ते संस्कृत भारतीय शोधा त्यांचा नंबर, फोटो, आपले वैदिक गणितचं पुस्तक आपल्याकडे नाही. म्हणजे काय, आपले संस्कार, आपल्या पूर्वजांनी केलेल्या कार्याची आपल्याला किंमत नाही, त्याची पोचपावती कुणीतरी इंग्रजांना दिली पाहिजे. अशीच एक तिसरी एक मजेशीर घटना सांगतो की आपल्याकडे या आपल्या वैज्ञानिक संस्कृतीचा आपला किती विसर पडला आहे. तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर मुरली मनोहर जोशी माहित असते, माजी मानव संसाधन मंत्री. तर 1962 साल होतं आणि त्यावेळी ते उत्तर प्रदेशच्या सरकारच्या पाठ्यक्रम समितीवरती सभासद म्हणून होते. त्या पाठ्यक्रम समितीची बैठक झाली होती आणि आपल्या शाळेमध्ये आपण सगळ्यांनी पायथागोरसचं प्रमेय सोडवलंय की नाही, भयंकर छळलं या पायथागोरसचं. तर ते नेते लक्षात आलं मुरली मनोहर जोशींच्या की पायथागोरसच्या 600 वर्ष आधी बोधायन नावाचे एक भारतीय शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने पायथागोरसचं प्रमेय सोडवलंय. म्हणून मुरली मनोहर जोशींनी हे बोधायनचं प्रमेय या पाठ्यपुस्तक समितीच्या सर्व सभासदांसमोर मांडलं की हे बघा, बोधायनानं पायथागोरसच्या आधी 600 वर्ष आधी हे प्रमेय सोडवले. पाठ्यपुस्तक समितीचे सगळे लोक म्हणायला लागले, तुम्हाला कसं कळलं 600 वर्ष आधीच होऊन गेले? बोधायन सोडवलंय. कोण हे बोधायन? चीनमध्ये दिसतात. अहो नाही, चीनमध्ये नाही, भारतातले त्यांनी सांगितलं. मग शक्यच नाही. पायथागोरसचा प्रमेय बोधायन काय सोडवतोय? एवढे कुठे भारतीय हुशार म्हणजे ग्रीक म्हणजे हुशार, गोरे म्हणजे हुशार. मग मुरली मनोहर जोशींनी चिकाटी आपली सोडली. त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यावेळेनंतर ना एडवर्ड टेलर नावाचे एक नोबेल लॉरिएट, नोबेल पारितोषिक विजेते एक शास्त्रज्ञ, त्याचं एक पुस्तक सापडलं. त्या पुस्तकाचं नाव आहे सिम्प्लिसिटी ऑफ सायन्स. तर त्यामुळे त्यांनी हेच प्रमेय असं मांडलंय की पायथागोरसचं किचकट प्रमेय विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा बोधायनाचं प्रमेय जर शिकवलं, तेच प्रमेय बोधायनाच्या पद्धतीने शिकवलं तर ते खूप सोपं होतं. मग आता हा रेफरन्स घेऊन पुढच्या बैठकीला परत डॉक्टर मुरली मनोहर जोशी जाऊन पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की हे बघा, हे बोधायन खरंच हे सांगतोय आणि आता नोबेल लॉरिएट म्हणतोय. आता अलीकडे जाईल, हा पायथागोरस कोण ग्रीक म्हणजे आला गोरा. आता नोबेल लॉरिएट जो टेलर जो आहे हा पण आला गोरा म्हणजे आता पायथागोरसचा पाहुणा. आणि हाच काय म्हणतोय, ह्या काळ्या भारतीय बोधायनाने हे सोडवलं, आता तो मान्य केलंच पाहिजे. पण तिथं पायथागोरसचं नाव कसं वगळायचं? आपण नाव बदलूया म्हणजे प्रमेयाचं. आता नाव ठेवूया पायथागोरस बोधायन प्रमेय. म्हणजे आम्ही पायथागोरसला सोडणार नाही. का गोरा? आमच्या भारतीयांना काही येत नाही. मग ही अशी परिस्थिती का आली? असाच एक अनुभव डॉक्टर एपीजे अब्दुल कलामना पडला. त्यांच्या विंग्स ऑफ फायर या आत्मचरित्रातही त्याचा उल्लेख आहे. टिपूकडे एक सायंटिस्ट होता. त्यानं काय केलं होतं, त्यानं मिसाईल्स तयार केली, त्यांनी इंग्रजांवरती मारली होती. मग हेच गोष्ट त्यांना डॉक्टर एपीजे अब्दुल कलामना कळली की असं पहिली जगातली मिसाईल टिपूकडच्या ह्यानं वापरली, कोणी एका तंत्रज्ञानं, एका टेक्निशियननं तयार केली होती. ही गोष्ट ते सांगायला लागले त्यांच्या इतर सायंटिस्ट मित्रांना. अहो आश्चर्य माहितीये का की हे नासानं सुद्धा रेकमेंड केले. नासाच्या प्रवेशद्वारावरती चित्र आहे की काही काळे लोक गोऱ्या इंग्रजांवर मिसाईल मारतात आणि ते टिपू सुलतानचे सैनिक आहेत. त्यासाठी एक म्हातारा सायंटिस्ट होता, नक्कीच टिपूला नेपोलियनने दिली असते. म्हणजे बघा, आमच्यानी शोधून काढली आणि हे काय म्हणतात की नेपोलियनने दिली असते. पण गमतीचा भाग असा होता की नेपोलियननं टिपूचीच जी मिसाईल इंग्रजांनी पकडली होती त्याप्रमाणे त्यांनी मिसाईल तयार केली आणि ती मिसाईल मारून नेपोलियनला हरवलं होतं. म्हणजे हा सगळा इतिहास तुम्ही वाचू शकता. विंग्स ऑफ फायर मध्ये हा सगळा उल्लेख आलेला आहे. मग अशी अवस्था का आली? म्हणजे तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं माहित नाही, ठीक आहे, समजू शकतो. त्या बिचारे आई बाबाला वाटतंय आपलं दोघं अमेरिकेत गेलेले सायंटिस्ट होणार नाही, समजू शकतो. पण मोठमोठे सायंटिस्ट, IAS IPS ऑफिसर यांना सुद्धा असं का वाटतं? तर याचं कारण आहे आपली शिक्षण पद्धती. आता याचा उलटा अनुभव आला की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जे जॉन मेकॅनने जे दोष घालून दिलेले की तुम्ही भारतीय, तुम्हाला काही कळतच नाही, इंग्रजांचं नॉलेज श्रेष्ठ, त्यामुळे आपण भारतीय सगळे झालोय काय? भारतात ना काहीच नाही, भारतीयांना काही येतच नाही, भारतीयांना काही किंमतच नाही, हे असं सगळ्यांना शिक्षण झालेलं आहे. आणि ह्याच्याबरोबर दुसरं उलट टोकही बघायला मिळालं. आजचा हा कार्यक्रम ठरल्यानंतर मी अनेकांच्या घरी जाऊन सांगत होतो की तुमच्या मुलांना आमच्या कार्यक्रमाला पाठवा. असं करता करता मी एका घरी गेलो. आता हे गृहस्थ सुद्धा प्रोफेसरच होते. त्यांच्या घरात उलटीच मजा झाली. मी
त्यांना सांगायचं होतं की प्राचीन भारतीय विज्ञान फार मोठं आहे, तुम्हाला सांगतो ही बघा एवढी माझ्याकडे रेफरन्स पुस्तक आहे, अभ्यास करून आम्ही विषय मांडतोय, तर तुमच्या मुलाला पाठवा. असं म्हणल्यावर प्रोफेसर सुद्धा होय होय हो, काय भारतीय विज्ञान होतं पूर्वीच्या काळी, अनुभव होतं आमच्या विज्ञान, वर्णन आहेत त्या महाभारतामध्ये, अनुभवाची वर्णन आहेत, सगळी वर्णन आहेत, अहो विमानाचं सुद्धा वर्णन आहे, स्पेस शटलचं प्राचीन भारतीयानं बनवलं होतं. मला आनंद झाला, एकतरी मनुष्य मला भेटला की ज्याला एवढं माहिती आहे भारतीय ह्याच्याबद्दल, म्हणून मी आनंदित होऊन त्यांचं ऐकायला होतो. थोड्या वेळात प्रोफेसर साहेबांची गाडी अशी सुटली, म्हणजे काय भारतीय स्पेस शटल, सकाळी पूर्वज आमचे किक मारायचे, जे सुसाट सुटायचे, हे नासावाले काही चंद्राने मंगळावर यान पडतात, आमचे पूर्वज घेऊन यान सुटले की सुसाट करून डायरेक्ट शनिवार दुपारचं जेवण, शनिवार दुपारचं जेवण करून जे परत याच्या संध्याकाळच्या चाला पृथ्वीवर परत. आता यांचं हे अगाध ज्ञान ऐकून मला सुद्धा हवे ना, मी पण सुद्धा म्हटलं काय झालं का आमचे पण पूर्वज असंच करायचे, आणि वाटेत येता एखादा एलियन सापडला तर कान धरायचे आणि म्हशीच्या शेजारी वाटायचे. म्हणजे दोन लोक आहे, आपल्या संस्कृतीबद्दल काहीच नाही, काहीच किंमत नाही, आपल्याकडे सायंटिफिक परंपरा नाही तसं मानणारा एक वर्ग आहे, आणि जे जे काही सायन्स मध्ये नवीन शोध लागेल हा सगळा आमच्या पूर्वजांना माहितच होता, असं कोणत्याही बेस शिवाय कोणत्याही आधाराशिवाय बोलणारे लोक आहेत. मग सत्य काय? विज्ञान म्हणजे सत्य, विज्ञान म्हणजे पुरावा, तर पुराव्यासकट आजचा विषय तुमच्यासमोर मांडणार आहे. खरं सांगायचं तर सायंटिफिक कल्चर कुणाचं आहे हो? बघा विचार करा, तुम्हाला सगळ्यांना कोपर्निकस माहिती का? त्या कोपर्निकसनं काय सांगितलं? पृथ्वी कशी आहे? गोल. गोल आहे पृथ्वी? अरे बायबलमध्ये लिहिलंय, आमच्या धर्मग्रंथात लिहिलंय पृथ्वी सपाट आहे, गोल म्हणतो चल जा तुरुंगात. त्याला टाकला तुरुंगात, पार सोडवून मारला. काय सायंटिफिक कल्चर. त्याच्यानंतर आला गॅलिलिओ, त्यानं तयार केली दुर्बीण, दुर्बीण लावला आकाशात बघायला लागला, हा तिला तारे दिसले, त्याला पण कळलं अरे पृथ्वी पण गोल आहे, ती सूर्याच्या भोवती गोल फिरते. हा पृथ्वी सूर्याच्या भोवती गोल फिरते, छे आमच्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे की पृथ्वी स्थिर आहे, सूर्य फेऱ्या काढतोय, असं म्हणतो टाकतो तुला तुरुंगात. त्या विचारा गॅलिलिओचे पार डोळेच काढतो, कसं दुर्बीण लावतो डोळ्याला. काय सायंटिफिक कल्चर युरोपचं. ब्रुनो नावाचा एक सायंटिस्ट, त्याला म्हणायला सुरुवात केली, तो गॅलिलिओ कोपर्निकस म्हणतो ते खरं आहे, हे बघा ही नक्षत्र ही सगळी पृथ्वी फिरल्यामुळे हलतायत, हे सगळं स्थिर आहे. असं बोलतो ब्रुनो, आणला धरून त्याला इटली युरोपच्या रस्त्यावर ठार जाळून टाकला, जिवंत जाळून मारलंय ब्रुनोला. हे युरोपचं सायंटिफिक कल्चर. मग तर आणि भारतीय कल्चर काय होतं? आर्यभट्टानं 5व्या शतकात सांगितलंय, त्याचं आर्यभट्टीय पुस्तक पाहिजे तर मी घेऊन आलोय माझ्याबरोबर. त्यानं त्या 5व्या शतकात सांगितलंय की पृथ्वी गोल आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. इतकंच नव्हे तर सूर्य आणि चंद्र आणि पृथ्वी यांच्या सावल्यामुळे ग्रहण होतात. हे कुणी सांगितलं? 5व्या शतकात आर्यभट्टानं. त्याला मारलं का कोणी? नाही मारलं. मला एक सायंटिस्ट सांगा की ज्याचा भारतात छळ झालाय, एक सायंटिस्ट. तुम्ही कितीही शोधा, अख्खा आयुष्य रिसर्च करा, एकाही शास्त्रज्ञाला त्याच्या मतांसाठी छळलं असं भारतात सापडणार नाही. जरी त्या शास्त्रज्ञानं भारतीयांच्या धर्ममतांवरती टीका केली. आता मग आपल्याला जर उदाहरण घ्यायचं असेल तर चार्वाक नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला, ज्यानं वेदांवरती अतिशय वाईट शब्दात, कठोर शब्दात टीका केली, आणि आमच्या भारतीयांनी काय केलं तर त्याला एका दार्शनिकात तत्वज्ञाचं स्थान देऊन चार्वाकाची सुद्धा पूजाच केली. म्हणजे टीका आम्ही सहन करतो. मग सायंटिफिक कल्चर कुणाचं? भारतीयांचं का युरोपियनांचं? तुम्हीच विचार करा. जाणणारे सायंटिस्ट सायंटिफिक कल्चरचे का पूजा करणारे सायंटिफिक कल्चरचे? आज युरोपियन लोक काय विचारतात? पु ल देशपांडेंचा एक जोक आहे, ते युरोपमध्ये गेले होते, तर एखाद्याला विचारलं तुमच्या आसाममध्ये फार हत्ती ना हो? बरोबर. पुलं म्हणजे हो आसाममध्ये फार हत्ती. तुमच्या आसाम लोकांची नाकच हत्ती का हो? पुलं म्हणजे हत्तीला पाहिजे म्हणून. म्हणजे ही त्यांची भारताबद्दलची धारणा की भारत म्हणजे दारुड्यांचा सापाचा खेळ करणारे आणि अंधश्रद्ध गावढळ लोकांचा देश. मग वस्तुस्थिती काय आहे? आमच्या पूर्वजांनी काय काय काम केलं हे आम्ही विस्मृतीत केलो, कारण मॅकिन्लेनं आमची आठवण पुसून टाकली. मॅकिन्लेचं ब्रिटिश पार्लमेंट मधलं भाषण आहे, माझ्याकडे उपलब्ध आहे. त्यात त्यानं म्हणलंय की जगातल्या सर्वात सुशिक्षित लोकांना शिकवून मी अडाणी बनवे, आणि त्याला जी शिक्षण पद्धती आणली ती म्हणजे मॅकिन्लेची शिक्षण पद्धती, आणि त्याचं तुम्ही आणि आम्ही स्वीकार करतो. त्यामुळे आम्ही आमची राष्ट्रीय ओळखच विसरलो, आमच्या पूर्वजांनी केलेलं कामच आम्ही विसरून गेलो. आणि म्हणून मग आजच्या कार्यक्रमामध्ये हा विषय घ्यायला लागला की आपल्याला सायंटिफिक कल्चर आहे. आता हे सायंटिफिक कल्चर आपलं कसं वाढत गेलं तर एक पंचमवेद म्हणून नाट्यवेदाचं उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. नाट्यवेद हा कपिल मुनीने लिहिलेला नाट्यशास्त्राचा एक अप्रतिम सुंदर ग्रंथ आहे.
त्या नाट्यवेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन कसं करायचं आणि चांगलं मनोरंजन कसं करायचं, नाटकात अश्लीलता नसावी वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी म्हणतात. तर तिथं वाद्यांच्या निर्मितीची एक कथा सांगितलेली आहे. ती कथा अशी आहे की एक त्यांच्या भरत ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये एक ऋषी होते. तर त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता, कदाचित तो रविवार असेल, त्यामुळे तो सुट्टीचा दिवस असल्यामुळे ते तळ्यावरती पाणी भरायला गेले होते. आणि ते पाणी भरायला गेले ते तळ कमळाने पूर्णपणे भरलेलं होतं. आणि अचानकपणे पाऊस पडू लागला आणि पावसाचा पाण्याचे टंबोरे थेंब त्या कमळावर पडायला लागले आणि त्या कमळाच्या पानातून वेगवेगळे नाद उत्पन्न व्हायला लागले. आणि हे जे भरत मुनीचे शिष्य होते ते तिथं बसून राहिले. त्यांनी बघितलं की नाद का उत्पन्न होतोय आणि ताबडतोब ते परत आश्रमामध्ये परत आले आणि त्यांनी येताना बरोबर कमळाची पानं आणली आणि वेगवेगळ्या वस्तूंमधून ध्वनीची निर्मिती कशी होते याचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि त्यातून आजची वाद्य बनली की ज्याला तुम्ही मृदंग म्हणता, टाळ म्हणता, ढोलकी म्हणता, ही सगळी वाद्यांची उत्पत्ती या भरत मुनींच्या प्रयोगशाळेत झाली. वाद्यांची नादाचा ध्वनीचं जे विज्ञान होतं हे भरत मुनींच्या प्रयोगशाळेमध्ये अभ्यासलं गेलं. आणि हे विद्वान किती उच्च, हे ज्ञान किती पराकोटीला गेलं की याचा आजही तुम्हाला जिवंत उदाहरण पाहायला मिळतं. तुम्ही मृदुंगातला ध्वनी ऐकलाय का हो? तुम्ही या स्पीकर मधला ध्वनी ऐकलाय, तुम्ही टाळातनं ऐकलाय, माझ्या पिढीतनं ऐकलाय. तर मी तुम्हाला सांगायला लागलो की दगडातून ध्वनी उत्पन्न होतो. विश्वास ठेवा. दगड वाजतो म्हणजे दगड दिसतो डॉक्टर, दगडातनं कसा आवाज येईल? फार फार तर कोणाच्या तरी डोक्यात मारला आवाज येईल. दगडाचा नेत्या माणसाला त्याच्या डोक्यात मारला त्याचा. पण दगडातून ध्वनी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य आपल्या भारतीयांच्या हातात होतं. आणि याचा जिवंत पुरावा म्हणजे हम्पीचा विठ्ठल विजय मंदिर. तिथं दगडाचे खांब आहे. त्या दगडाच्या खांबामध्ये आजही बाजापेटी, तबला, ढोलक, मृदुंग सर्व स्वरांची निर्मिती करता येते. मग सांगा, हे स्वरांची दगडापासून निर्मिती करणं जगातल्या म्हणजे कुठच्या देशात जमलंय का? कुठच्या रॉक संगीत तुमचं जे आजकाल चाललंय एकदम फेमस रॉक संगीत, दगड कधी स्टेजवर वाजून दाखवली रॉक वाले शक्य आहे का? हे फक्त हम्पीच्या विठ्ठल विजय मंदिरामध्ये शक्य आहे. आज परकीय सायंटिस्ट हम्पीमध्ये येऊन बसून त्याचं सिटी स्कॅन करताना, त्या दगडाचं सिटी स्कॅन करताना मी स्वतः पाहिलेलं आहे. त्या दगडांमध्ये येणारा मीर नाद मी ऐकलेला आहे. इतकं उत्कृष्ट स्थापत्यशास्त्र अभ्यासाशिवाय निर्माण झालं का? आणि ह्या स्थापत्यशास्त्रासाठी जे नादशास्त्र किंवा ध्वनीचं जे शास्त्र निर्माण झालं याचं सर्व श्रेय आपल्या भरत मुनींच्या नाट्यवेद या ग्रंथाला जातं. आणि या भरत मुनींच्या प्रयोगातून हे निर्माण झालं. आता तुम्ही म्हणा ठीक आहे, नुसता आवाज निर्माण करून फायदा काय? आम्हाला तर हे डॉल्बी पाहिजे नाही. कोल्हापूरच्या माणसाला डॉल्बी पाहिजे नाही. डॉल्बी कसा चालणार? लाईट शिवाय चालणार का डॉल्बी? लाईट ते एका जणांनी निर्माण केला का नाही? खोटं आहे. फॅरेडेनं सेल निर्माण केला, खोटं आहे. अगस्ती संहिता नावाचा एक ग्रंथ आहे. तर या अगस्ती संहिता या ग्रंथामध्ये इलेक्ट्रिक सेल, ज्याला तुम्ही आजकाल सेल बघता ना, ते हे इलेक्ट्रिक सेल कसा तयार करायचा याची सविस्तर वर्णन आहे. माझ्याकडे पुस्तक आहे, माझ्याकडे श्लोक आहे. ज्याला शंका असेल त्यांनी बघू शकतात. त्याची चित्र आहे. अगस्ती मुनींनी त्या सेलची निर्मिती केली. जगातली सगळ्यात पहिली इलेक्ट्रिसिटी कुणी तयार केली असेल तर ती अगस्ती मुनींनी तयार केली. आणि नुसतीच ती विद्युत निर्माण करून थांबलेली आहे. अगस्ती मुनींनी काय केलं की त्या विद्युत पासून पाण्यावर त्याचा प्रयोग करून पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा केला. आणि हा हायड्रोजन पुढे भारद्वाज ऋषींनी आपल्या विमानात इंधन म्हणून वापरला. तर अशा प्रकारे जगातला पहिला सेल कुणी निर्माण केला? फॅरेडेने का अगस्ती ऋषी? आता तुम्ही म्हणाल अगस्तीने तयार केला, पुरावे दाखवा. श्लोक आहे, तयार करायची पद्धत आहे. नागपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉक्टर वझे नावाचे प्राध्यापक होते. त्यांनी असं ठरवलं की आपण प्रयोग करून बघूया. आणि त्यांनी तयार करायला सुरुवात केली. भांड सोपं होतं तयार करायला. एक भांड होतं जे अर्धन पॉट राउंडिंग केलेलं भांड होतं. त्यात एक शिशाची पट्टी टाकलेली होती आणि सगळं तयार केलं होतं, त्याप्रमाणे तयार केलं. पण गमतीचा भाग असा आला, एका शब्दाचा उल्लेख आला, शिखीग्रीवा. शिखीग्रीवा त्याच्यामध्ये टाकायची. आता डॉक्टर वझे अडले, शिखीग्रीवा म्हणजे काय हो, कुठं मिळते? म्हणजे तिचं काढलं, संस्कृत शब्दकोश काढला आणि त्याला सापडलं शिखीग्रीवा म्हणजे काय, तर मोराची मान. आता मोराची मान कशी घालायची सेलमध्ये? आता मिळणार कुठं मोराची मान? मग ते नागपूरच्या प्राणी संग्रहालयात गेले. त्यांनी जाऊन विचारलं की मला मोराची मान पाहिजे. प्राणी संग्रहालयातले लोक म्हणले, आराम करा, मोर चोरायला आलास, फार तिथून हलून जाऊ. आता म्हणले हा सेल तयार कसा होता?
मग ते एका जुन्या संस्कृत जाणकार पंडिताला विचारलं शिक्षित ग्रीवा म्हणजे काय? ते म्हणले मोरचूल. मोरचूल माहिती का सगळ्यांना? मोराची मान म्हणजे शिखी ग्रीवा नव्हे, मोरचूल म्हणजे मोराची मान. अशा तऱ्हेनं हा अगस्तीचा सेल नागपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजनं पुन्हा तयार केला. त्यामुळे कधीही असं समजू नका की भारतात इलेक्ट्रिसिटी नव्हती. अगस्ती संहिता याचा पुरावा आहे. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, इलेक्ट्रिक सेल तयार झाला, पण इलेक्ट्रिक सेल तयार केली, वीज तयार केली, त्या विजेचं करायचं काय? त्या विजेचं इंजिन तर तयार पाहिजे का नको? टर्बाईन पाहिजेत का नको? त्याचा वापर करून आम्हाला पाणी आणायचं आमच्या शेताला. तुमच्या ह्या सेल मधली वीज घेऊन आम्हाला काय फायदा? टर्बाईन ही होती. टर्बाईन होती कुठे होती? भारतामध्ये होती. सांगा पुरावा. हा घ्या पुरावा. समरणांकन सूत्रधार नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्या 31व्या श्लोकामध्ये टर्बाईनचं वर्णन आहे. टर्बाईनच्या सहाय्यानं पाण्याचं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कसं वहन करायचं याचं पूर्ण वर्णन आहे. तर मगाशी आम्ही काहीतरी म्हणालो की विमान काहीतरी भरद्वाज ऋषीने हायड्रोजन विमानात वापरला. खरंय का? आता परवा एक तो पिक्चर येऊन गेला. कोणता रंगा? टाइमपास. टाइमपास पिक्चर बघून आमची सगळी मुलं आली आणि त्याला कळलं की तळपदे कंपनी राईट कंपनीच्या 10 वर्ष आधी मुंबईमध्ये विमान उडवलं. हे कळलं कसं? टाइमपास पिक्चर. आता हे खरं आहे का टाइमपास आहे? हे सत्य आहे. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांच्या प्रतिनिधीच्या समोर मुंबईच्या दादरच्या चौपाटीवर तळपदे बंधूंनी विमान उडवलं. मग तळपदे बंधूंना विमान बनवता आलं कसं? त्यासाठी एक ग्रंथ आहे, ज्या ग्रंथाचं नाव आहे विमानशास्त्र, जो भारद्वाज मुनींनी लिहिलेला आहे. हा ग्रंथ आपल्या सुदैवानं जसाच्या तसा उपलब्ध आहे. आणि आपल्याकडेच नाही तर 1973 साली जेव्हा नासाचं कोलंबिया शटल क्रॅश झालं, त्यावेळी नासानं भारत सरकारशी संपर्क साधला. सुबोध कांत नावाचे भारताचे परराष्ट्र सचिव होते. त्यांना नासामधून फोन आला की भारद्वाज मुनींचा विमानशास्त्र ग्रंथ आम्हाला द्या, कारण त्या ग्रंथामध्ये काही असे उपाय सांगितलेले की ज्यामुळे पुढची स्पेस शटल आम्हाला सुरक्षित करता येते. 1973 साली हा ग्रंथ तिकडे गेलेला आहे. आता हे विमान होतं कसं? प्रश्न पडला की नाही? बनवलं कसं असेल भारद्वाज मुनींनी विमान? तर हे विमान जे होतं त्याची पूर्ण श्लोक आहे. त्याचा पहिला श्लोक आहे, त्याचं नाव आहे कृतक रहस्य. कृतक रहस्यामध्ये विमानाचं पूर्ण हार्डवेअर, कोणत्या प्रकारच्या धातूपासून विमान तयार करावं हे दिलेलं आहे. पुढचं आहे गूढ रहस्य. गूढ रहस्य म्हणजे विमान लपवणे. आमच्या पूर्वजांना विमान लपवता येत होतं. आज अमेरिकेनं स्टिल्थ नावाची विमानं तयार केली की जी विमानं रडारवरती सेन्स होत नाही. हेच तंत्रज्ञान पूर्णपणे गूढ रहस्य या नावाखाली भारद्वाज मुनींच्या श्लोकामध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर एक होतं उपरोक्ष रहस्य. उपरोक्ष रहस्य लोकांनी सांगितलंय की विमानातून बाहेरचा भाग कसा बघायचा, विजन वैमानिकाला किती डिग्रीमध्ये दिसलं पाहिजे. त्यानंतर संकोचा नावाचं एक पुढचं प्रकरण आहे. संकोचा प्रकरणामध्ये विमानाची साईज रिडक्शन कशी करायची, रडारवर विमान सेन्स होऊ नये म्हणजे संकोचा म्हणजे रिडक्शन इन साईज ऑफ एरोप्लेन. पुढचा भाग आहे विस्तृता. विस्तृतामध्ये त्याची साईज वाढवायची कशी याची वर्णन आहे. त्यानंतर आहे सर्पभ्रमण रहस्य. सर्पभ्रमण रहस्य हे पायलटच्या ट्रेनिंगशी संबंधित आहे. आपण दिल्लीमध्ये परवा 26 जानेवारीला विमानाचे शो बघितले की नाही? आकाशात विमान सरळ रेषेत उडत होती का? सरळ रेषेत उडत नव्हती. त्याची उलटी सुलटी होत होती, गिरट्या घालत होती. ही गिरट्या का घालत होती हो? मजा वाटावी म्हणून? बघणाऱ्याला नाही. विमान जर एका रेषेत प्रवास केला तर शत्रूच्या बॉम्ब गोळ्यांचा अगर त्याच्या अग्निबाणांचा म्हणजे मिसाईलचा ते शिकार होऊ शकतं. म्हणून वैज्ञानिकांना वेगवेगळ्या प्रकारे विमान उजवीकडे डावीकडे वळवायला शिकावं लागतं. आणि हेच या संहितेमध्ये सर्पभ्रमण रहस्य. जसा साप वेडी वाकड्यात रेल्वे जातो असं विमान तुमचं वेड्या वाकड्या दिशेनं चालवता आलं पाहिजे, हे या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यानंतर परशब्द ग्राहक रहस्य. शत्रूच्या विमानात लोक काय बोलतायत हे सेन्स करणारं रडार कसं बनवायचं याचं वर्णन परशब्द ग्राहक रहस्यामध्ये आहे. असं ध्रुवाकर्षण रहस्य, कर्षण रहस्य, हे सगळी वेगवेगळी रहस्य आहेत. ती सगळी तंत्रज्ञान झाली. त्यासाठी यंत्र पाहिजे का नाही? त्यासाठी विश्वक्रिया दर्पण की हा एक प्रकारचा रडार विमानामध्ये होता. त्याचबरोबर परिवेष्ठ यंत्रिका म्हणजे ऑटो पायलट या विमानामध्ये होता. शब्दाकर्षण यंत्र होतं की जे पक्ष्यांना विमानापासून दूर ठेवत होतं. तसंच गृहगर्भ यंत्र होतं. जमिनीच्या खालच्या भागाचे फोटो घेतले जात होते. याचं नाव होतं गृहगर्भ यंत्र. हे गृहगर्भ यंत्राबद्दल अजून एक स्टोरी सांगितली जाते की कालिदासाचं मेघदूत नावाचं एक काव्य आहे. सगळ्यांना माहित आहे.
या मेघदूतामध्ये वर्णन केलेली आहे. आणि असं म्हणतात कालिदासानं नागपूरच्या टेकडीवरती, रामटेकच्या टेकडीवर बसून वर्णन केली. पण जी दृश्य की भारताच्या सबंध प्रवास जणू एखाद्या पक्षानं, मेघादूत पक्षानं करावा अशा प्रकारची वर्णन कालिदास टेकडीवर बसून करू शकतो का हो? कालिदासाच्या मेघदूत मधली वर्णन आजच्या विमानातून घेतलेल्या फोटोग्राफशी आणि उपग्रहातून घेतलेल्या फोटोग्राफशी तत्त कशी जुळू शकतात याचं रहस्य हे या विमान रहस्य पुस्तकामध्ये आहे. याचा अर्थ आपल्याला आज म्हणण्याचा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा आहे की कालिदासाच्या काळामध्ये विमान प्रवास शक्य होता. भले आज आमच्याकडे डायरेक्ट एव्हिडन्स नसेल पण इनडायरेक्ट एव्हिडन्स 100% आहे. हे गृहगर्भ यंत्र याच्यामुळे शक्य झालं. अशी दिशादर्शी यंत्र, वाक प्रसारण यंत्र जे यू टर्न साठी आवश्यक होतं, अपस्मार यंत्र शत्रूच्या विमानांवर हल्ला करण्यासाठी की ते विषारू वायू सोडायचं, आणि तमोगर्भ यंत्र जमिनीवरचे विमान लपवण्यासाठी यंत्र होतं. अशा प्रकारचं विमानशास्त्र नावाचं पुस्तक भरद्वाज मुनीने लिहिलं होतं आणि मुंबईच्या विलेपार्ल्याच्या कॉलेजचे प्राचार्य मोहन आपटे सर यांनी आता त्याची आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. ज्यांना अधिक इंटरेस्ट आहे त्यांना मोहन आपटे सरांशी संपर्क साधू शकता. अगर विज्ञान भारतीशी संपर्क साधल्यास ही पुस्तकं आपल्याला उपलब्ध होतील. बरं, हे झालं हवेमधलं. पाण्याचं काय? इंग्रजांनी काय राज्य केलं? इंग्रज कसे होते? दर्यावर्दी समुद्रमार्गे आले आणि जगाचा व्यापार त्यांनी पकडला. तर हे दर्यावर्दी इंग्रजांच्याकडे नौका होत्या, भारतीयांच्याकडे नौका होत्या का? होत्या. काय पुरावा? मेक्सिको मध्ये एक सूर्य मंदिर आहे, तिथे एक लेख आहे. वसुलीन नावाचा एक नाविक भारतातनं मेक्सिकोत पोहोचला होता. कोलंबसानं भारत अमेरिका शोधायच्या 1000 वर्ष आधी वसुलीन तिथं पोहोचला होता. आणि म्हणून माया संस्कृतीबद्दल तुम्ही ऐकता, माया कॅलेंडर, आणि दुर्योधनानं वर्णन केलेली ती मय सभा, मय देश हाच दक्षिण अमेरिका होता. याचबरोबर कौंडिन्य नावाचा एक ऋषी येऊन गेले. कौंडिन्य ऋषी यांनी इंडोनेशिया, मलेशियावर सागरी आक्रमण केलं आणि त्या भागामध्ये भारतीयांच्या वसाहती वसवल्या. प्राचीन भारताच्या इतिहासाचं कोणतंही पुस्तक घ्या, याच्यामध्ये कौंडिल्याची पूर्ण कथा आहे. त्याचबरोबर मोहनजोदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये गुजरातमध्ये लोथल नावाचं गाव होतं. हे जगातलं सगळ्यात मोठं बंदर होतं, जे आजच्या लंडन बंदरापेक्षा सुद्धा मोठं होतं. इतकी मोठी बंदरं होती म्हटल्यावर भारतीय करत काय होते? इतके मोठे प्रदेश प्रवास करत होते. मग इंग्रजांनी वास्को द गामाला भारत का शोधावा लागला? कुणी सांगितलं वास्को द गामानं भारत शोधला? परत एक नवीन खोटी माहिती तुमच्यावरती मारली गेली. वास्को द गामानं भारत शोधलेला नाही. वास्को द गामा फक्त केप ऑफ गुड होप पर्यंतच पोहोचला होता. तिथं चंदन नावाचा एक गुजराती व्यापारी आपलं जहाज घेऊन भारतीय कपडे विकण्यासाठी आलेला होता. हा वास्को द गामाने त्याला विचारलं, अहो तुम्ही भारतीय दिसता, इथं आलात कसे? तो म्हणला, भारतातनं थेट केप ऑफ गुड होपला येतं. हा म्हणला, मला पण भारतात जाऊन व्यापार करायची इच्छा आहे. चंदन व्यापाऱ्यानं सांगितलं, ये माझ्या मागोमाग म्हणून, आणि वास्को द गामा चंदन व्यापाऱ्याच्या मागोमाग भारतात आला. वास्को द गामाला भारताचा पत्ता चंदन व्यापाऱ्यानं दाखवला. तुम्ही म्हणाल काय पुरावा? पुरावा आहे. खुद्द वास्को द गामाची डायरी इंग्लंडच्या लंडन म्युझियम मध्ये प्रिझर्व्ड आहे. या डायरी मध्ये याचा उल्लेख आहे आणि त्याचे पुस्तकी पुरावे सोबत घेऊन आलेलो आहे. मग अशी भारतीय जहाज होती तरी कशी हो? तर भारतीय जहाजांचं ठीक अति प्राचीन काळ सोडून द्या, कुणी बघितलं असेल, पण जेव्हा 17व्या शतकात भारतात इंग्रज आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भारतीय जहाज अत्यंत उत्कृष्ट बनावटीची होती. त्यांची वजन 2000 ते 3000 टनाची होती आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं इंडिका नावाचं जहाज 3000 टनाचं जहांगीर बादशाहकडनं विकत घेतलं होतं की जे इंग्लंड मधलं सर्वोत्कृष्ट ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातलं सर्वोत्कृष्ट जहाज होतं. हे जहांगीरानं म्हणजे बनवलं कोणी? भारतीयांनी बनवलं. तर अशाच प्रकारे नौकानयनामध्ये भारतीयांनी खूप पुढाकार घेतलेला होता. नौकानयनाबद्दल जर बोलायला गेलं तर 2 दिवस पुरणार नाही तितकं सांगण्यासारखं आहे. अशीच माहिती वस्त्रोद्योगाबद्दल पण आहे. जगाला कपडे घालायला शिकवलं कोणी हो? जगाला कपडे घालायला शिकवलं ऋषी मद्द नावाच्या भारतीय ऋषींनी शिकवलं. म्हणजे जर हे भारतीयांनी संशोधन करून कापसाचे कपडे बनवले नसते तर हे सो कॉल्ड सायंटिफिक कल्चर असणारे युरोपियन कसे फिरले असते? यांना कपडे कोणी घातले? भारतीयांनी घातले. भारताचा वस्त्रोद्योग अत्यंत प्रख्यात होता. ढाक्याची मलमल, अंगठीतनं एक तागा मलमल पास होत होती. भारतीय वस्त्रोद्योग जगातला सर्वात सुंदर वस्त्रोद्योग होता. मग नष्ट कोणी केला?
इंग्रजांनी केला. इंग्रजांचे गुलाम झाल्यानंतर आपले उद्योग, हात बांधणीचा उद्योग असो, अगर वस्त्रोद्योग असो, इंग्रजांनी जाणीवपूर्वक नष्ट केले. आता याच बरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणित शास्त्र. कमीत कमी या जगाने एवढी एक गोष्ट मान्य केली आहे की भारतीयांनी गणिताचा शोध लावला. भारतीयांनी गणिताचा शोध कसा लावला तर भारतीयांनी शून्याचा शोध लावला. आता हे शून्याचा शोध लावला म्हटल्यावर मला एक दिवशी एक बाई म्हणल्या, हात तिच्या भारतीयांनी शोधून काय शोधलं, शून्य शोधलं. कमीत कमी 100 तरी शोधायचे की नाही, तेवढा फायदा झाला. अरे पण 100 बनले कसे, 1000 बनले कसे? शून्याशिवाय बनणार का 100 किंवा 1000? काढा बघूया 1000 का 100 शून्य काय जोडणार आहे? एक पुरणार आहे का तुम्हाला जेवण तरी? म्हणजे शून्याचा शोध हा गणितातला सगळ्यात मोठा शोध आहे. शून्याशिवाय गणित नाही. एवढंच नव्हे तर दशमान पद्धतीचा शोध सुद्धा गणिताचा भारतीयांनी लावला. मग इंग्रजांपर्यंत पोहोचली कधी हो? 11व्या शतकात पोहोचली. कशी पोहोचली? आम्हाला आज काय म्हणतो, आम्ही अल्जेब्रा शिकतो. अरे हा अल्जेब्रा हा अल आला कुठनं? एक खलिफा अल मंसूर नावाचा बगदादचा खलिफा होता. 733 मध्ये बोलतोय. त्या काळामध्ये कंक नावाचा एक उज्जैनचा ब्राह्मण होता. या ब्राह्मणाला खास पथक पाठवून बगदादला बोलवण्यात आलं आणि त्यानं ब्रह्मभट्टाचा ब्रह्मस्फुट सिद्धांत हा ग्रंथ अरबी भाषेत या कंकानं ट्रान्सलेट करून दिला. आणि प्रत्येक गोष्टीला अल लावतात, म्हणून अल कायदा, हे प्रत्येक गोष्टीला अल लावतात. त्यांनी आपला अल जोडून या ब्रह्मस्फुटाला जोडला आणि झाली अल्जेब्रा. अशा तऱ्हेने अल्जेब्रा पुढे युरोपमध्ये पोहोचली या अरबांकडून, आणि अरबांकडून ही घेतली. म्हणजे या इंग्रजांना वाटलं हे अंक अरबी आहेत म्हणून त्यांनी म्हणायला सुरुवात केली अरबी अंक, अरेबिक अंक, अरेबिक दशमान पद्धती. पण अरबाला शिकवली कुणी? या कंकाला शिकवली कुणी? तर ब्रह्मस्फुट सिद्धांतामधून त्याला ही माहिती मिळाली. अशाच पद्धतीने जर मेजरिंग बद्दल जर बोलायला गेलं तर कमीत कमी 2 दिवस पुरणार नाही इतकी माहिती याच्याबद्दल उपलब्ध आहे. कारण भास्कराचार्यांसारखा विद्वान भारतात होऊन गेला. त्यांनी सिद्धार्थ शिरोमणी नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याचे लीलावती, बीजगणित, गोलाध्याय आणि ग्रहगणित असे 4 भाग येतात. या गोलाध्यायामध्ये यंत्राध्याय नावाचा एक भाग आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या यंत्रांची वर्णनं आहेत. तर अशा प्रकारे भारतीय गणितामध्ये किती प्रगत होते आणि हे होते याचा अजून दुसरा एक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स म्हणजे आईने अकबरी नावाच्या ग्रंथामध्ये अबुल फजल लिहितो की हिंदूंनी गणितामध्ये जी प्रगती केली ही प्रगती अख्ख्या जगानं केलेल्या सार्वत्रिक प्रगतीपेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे असंख्य गोष्टी आपल्या पूर्वजांनी केल्या. याच्यातली दुसरी गोष्ट म्हणजे कॅलेंडर किंवा कालगणना. आज काल बोलता की नाही, आज तारीख किती हो? फेब्रुवारी. हा आला कुठं फेब्रुवारी? इंग्लिश कॅलेंडर आलं कुठं? त्याला रोमन कॅलेंडर म्हणतात. आता या रोमनांच्या मोजण्याच्या पद्धती किती मूर्ख आणि खुळचट आहेत. त्याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर पूर्वी ह्यांचे महिने होते 10 आणि वर्षात दिवस होते 465. त्यानंतर एक राजा आला, त्याचं नाव होतं ज्युलियस सीझर. आपल्याला नाही हे काय तर चुकते हो, सूर्याचं काय ताळमेळच बसत नाही म्हणून त्यानं 365.1 चा आणला, वर्ष कमी केलं आणि वर्षात महिने केले 12 महिने केल्यानंतर तो झाला खुश. वर्षात महिने केले ना 11, तो झाला खुश. म्हणलं माझं नाव आहे नको का, मी केले 11 महिने. त्यानं नाव देऊन टाकलं स्वतःच्या नावानं, महिना काढला जुलै, ज्युलियस सीझर. आता या सीझरनं महिना काढला म्हटल्यानंतर दुसऱ्या राजाला लागला, त्याचं नाव होतं सम्राट ऑगस्टस. ज्युलियस सीझरनं महिना काढला म्हणजे काय, त्यानं आपल्या नावाने एक महिना घुसवून टाकला, 12वा महिना ऑगस्ट. आता भानगड झाली, ऑगस्ट मध्ये दिवस आले 30. काय म्हणलं मी काय सीझर पेक्षा बारकाय का, माझ्याच एक दिवस वाढवा. आणि जुलै मध्ये पण 31 असतील तर ऑगस्ट मध्ये पण 31च दिवस झाले पाहिजे. अंडर कुठला काढा म्हणला फेब्रुवारीचा, फेब्रुवारीचा एक दिवस काढला, ऑगस्ट मध्ये ही याची सायंटिफिक कॅल्क्युलेटर. असं करत करत ज्युलियन कॅलेंडर आलं, रोमन कॅलेंडर आलं, ग्रेगोरियन कॅलेंडर आलं. पण यांच्या कॅलेंडरचा आणि जगाचा काहीही किंवा वातावरणाचा काहीही संबंध नाही. यांचा कॅलेंडर हे सूर्य दिवसाप्रमाणे चालतं, पण खगोलीय कोणत्याही घटकांची आजचं कॅलेंडर मॅच होत नाही. नुसतं दिवस उजाडला की झाला दिवस, मावळ्यामध्ये घरात जाऊन झोपायचं. पण भारतीय कॅलेंडर हे चांद्रमासाप्रमाणे चालतं. आपलं कॅलेंडर हे ऋतुमानाप्रमाणे चालतं आणि त्यामुळे भारतीय कॅलेंडर हे अत्यंत अचूक आहे. भारतीयांचं पंचांग आणि खगोलशास्त्राचं ज्ञान हे अत्यंत अचूक आहे. याचबरोबर स्थापत्यशास्त्रामध्येही भारतीयांनी फार प्रगती केली होती. मग ते मोहनजोदडोतल्या विटांच्या साईज पासून आपल्या जुन्या मंदिरांपर्यंत असंख्य गोष्टी भारतीयांनी केल्या. मग काय असं म्हणलं की लगेच म्हणायला मोकळे कोल्हापुरात अंबाबाईचं मंदिर फार सुंदर आहे,
पण काय केलं हिंदूंच्या राजांनी? फक्त मंदिरात बांधली हरिहरी करत बसले. साले टाळकुटे हिंदू. परत एकदा आमच्यावरती येऊन एवढी सुंदर मंदिरं आम्हीच बांधायची आणि परत आमच्यावरती आरोप काय? हे टाळकुटे हरिहरी करतात. आम्ही खरंच हरिहरी करतो का? प्रजेला काय करतात? कामाला लावतात, गुलाम म्हणून आणतात आणि कोल्हापूरच्या अंबाबाईसारखी सुंदर मंदिरं बांधतात. हे सत्य आहे का? नाही. हिंदू राजांनी जगातली सगळ्यात चांगली स्थापत्यशास्त्रातली कामं केली, फक्त मंदिरं नाही. तुम्हाला माहिती का, परवा एक मकर संक्रांती होऊन गेली. त्या दिवशीचं महत्व काय सांगितलं जातं? तर भगीरथ राजानं जमिनीवरती पृथ्वी तलावरती गंगा आणली. कुठून आणली? स्वर्गात आणली. कशी आणली? हिमालयात बसला आणि हरिहरी केलं, टाळ फुट फुटले. ह्याचं टाळ ऐकून सगळ्या देवांना कंटाळा, हे तुला गंगा आहे असं केलं का? नाही. भगीरथ हा कौशल देशाचा राजा होता की जो एक उत्कृष्ट आर्किटेक्ट होता. स्वर्गलोक म्हणजे आजचं तिबेट, त्यावेळी गंगा नदी तिबेट मधून वाहत होती आणि यांगत्से या चीनच्या नदीची गंगा ही उपनदी होती. आणि यामुळे या कोसल देशामध्ये उत्तर भारतामध्ये प्रचंड दुष्काळ होता. भगीरथाच्या लक्षात आलं की गंगा जर वळवली आणि भारतात आणली तर उत्तर भारताचं सगळं काही दुष्काळ आहे हा नष्ट करता येईल. आणि त्यासाठी त्याने 60,000 बंगाली सागरपुत्रांची मदत घेतली आणि त्यानं गंगा नदीचा प्रवाह धरण घालून वळवला आणि ती भारतात आणली. पण ती भारतात आणताना एक मोठी अडचण होती. गंगेचा प्रवाह प्रचंड होता आणि हिमालयाचा उतार अत्यंत वेगवान होता. इतक्या वेगानं जर गंगा भारतात आणली असती तर गंगेचं सबंध मैदान भुईसपाट झालं असतं. म्हणून त्यानं काय केलं? भगवान शंकराला बोलवलं आणि म्हणलं, घाल तुझं डोकं खाली, डोक्यावरती सोडतो गंगा. खरंय का हे? तर काय केलं? गंगा शंकराच्या जटांमध्ये आली. शंकराच्या जटा कशा असतात? गोल 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 असतात. बघितलं की नाही चित्रात? त्या पद्धतीनं हिमालयाच्या उतारावर भगीरथानं असे कालवे घडले, इतके वेळा यू टर्न दिला आणि जणू काही शंकराच्या जटांप्रमाणे गंगा नदी गोल गोल वळवत खाली आणली. त्यामुळे गंगा नदीचा प्रवाह स्लो झाला आणि गंगा नदी कोसल द्वेषापर्यंत अत्यंत हळुवारपणे खाली आली. ती स्टोरी म्हणजे भगीरथाचे गंगा अवतरण. म्हणून आजही कुणीतरी कष्ट करायला लागतो तेव्हा त्या प्रयत्नाला म्हटलं जातं भगीरथ प्रयत्न. आता तुम्ही म्हणाल हे सगळं सांगता, याचा पुरावा काय हो? ठीक आहे, ह्या गोष्टीचा पुरावा द्यायचा असेल तर नदीचा प्रवाह जाऊन तुम्ही तपासू शकता. त्याचबरोबर नंतरचे हिंदू राजे काय करत होते? एका भगीरथानं गंगा खाली आणली, पण नंतरचे हिंदू राजे काय करत होते? गप्प बसले होते का? नाही बसले होते. एक राजा होऊन गेला चोळांमध्ये, राजराजा राजेंद्र चौहान. राजेंद्र चौहानची काय कामगिरी आहे? त्यानं पूर्ण आग्नेय आशिया जिंकला होता. पण नुसताच लढाया केल्या त्याने, म्हणजे इंडोनेशिया, मलेशिया सगळं काही जिंकलं होतं. स्वतः त्रिसमुद्रधीश्वर म्हणायचा, 3 समुद्रांचा राजा. त्यानं काय केलं? त्याने एक सरोवर बांधलं, त्याचं नाव आहे चोळगंगम. त्यानं बांधून पूर्ण उत्तर भारत जिंकला होता. म्हणून तो स्वतःच्या नावाने एक शहर बसवलं होतं. त्याचं नाव होतं गंगाईकोंड चोळपुरम. म्हणजे काय? तमिळ भाषा आहे ही. गंगाईकोंड, गंगा नदी जिंकणारा असा चौलांचा राजा. त्याचं गाव ते गंगाईकोंड चोळपुरम आणि तिथं त्याने एक सरोवर उभं केलं. त्याचं नाव दिलं त्याने चोळगंगम, कारण त्यात गंगा नदीचं पाणी टाकलं होतं. हे सरोवर हे 16 किलोमीटर पसरलेल्या कालव्यांचं जाळं आहे आणि तामिळनाडूतल्या एका अख्ख्या जिल्ह्याला आजही पाणी पुरवठा या चोळगंगम सरोवरातून केला जातो. इतकी उत्कृष्ट त्यानं पाणी पुरवठ्याची रचना होई गेली. अशा पद्धतीची पाणी पुरवठ्याची रचना विजयनगरच्या साम्राज्याच्या काळामध्ये केल्याचे पुरावे आजही तुम्ही डोळ्यानं पाहू शकता. अशा प्रकारे जल व्यवस्थापनामध्ये हरिकेशरी मंगलम, भोजपूर तलाव, नागलपूरचा तलाव हा अंडरग्राउंड वॉटर. परवा तुम्ही ते लेक टॅपिंग बघितलं का नाही? कोयनेचं केलं. हे लेक टॅपिंग जगातलं पहिलं नागलपूर तलावामध्ये 12व्या शतकामध्ये केलं गेलं होतं. अशा प्रकारे स्थापत्यकला, चित्रकला खूप बोलण्यासारखं आहे. त्यामुळे आपल्याकडे वेळ थोडा आहे, पण आपल्या अजंठा वेरूळची लेणी, तिथली चित्र, त्याचबरोबर रसायनशास्त्र, केमिस्ट्री तुमचे पूर्वज काय करत होते? नागार्जुन नावाचा एक पूर्वज होऊन गेला, त्याने ग्रंथ लिहिला रसरत्न समुच्चय. पाऱ्याचं स्थिरीकरण करणारा जगातला पहिला सायंटिस्ट हा 9व्या शतकात होऊन गेला. आणि ह्या 9व्या शतकात तयार केलेला पारा युरोपियनचा लोकांना माहित नव्हता. 17व्या शतकात पारा बघून त्यांना वाटलं हा चांदीचाच भाग असावा, म्हणून पाऱ्याला त्यांनी नाव दिलं क्विक सिल्वर. म्हणजे 17व्या शतकापर्यंत युरोपियनला पारा माहित नव्हता, जो 9व्या शतकामध्ये नागार्जुनाला माहित होता. याचबरोबर वनस्पती विज्ञानामध्ये भारतीयांनी काय केलं तर वृक्ष आयुर्वेद नावाचा पराशर मुनींनी एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये बीजोत्पत्ती कांड नावाचं एक प्रकरण आहे. या बीजोत्पत्ती कांडामध्ये बीजापासून वृक्षाची कशी निर्मिती होते हे सांगितलं. त्याचबरोबर रंजकण म्हणजे क्लोरोफिल हे द्रव्य वनस्पतीमध्ये असतं. या हरित कणांपासून वनस्पती अन्नाची निर्मिती करतात. हे या
वृक्ष आयुर्वेदमध्ये पराशर ऋषींनी सांगून ठेवलं होतं. म्हणजे आज रॉबर्ट हुकनं सेल शोधून काढली असा एक प्रोपोगंडा केला जातो, पण रॉबर्ट हुकच्या 1000 वर्ष आधी पराशर ऋषींनी सेलचं पूर्ण वर्णन केलेलं आपल्याला सापडून येतं. अशाच प्रकारे आयुर्वेदामध्ये काही सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या मी थोडक्यात सांगतो की नाक आणि कान कापून टाकणे ही भारतामधली खूप प्रसिद्ध शिक्षा होती. आणि हे शिक्षा झालेली लोक पूर्वीच्या काळी कुठं जायची? सुश्रुत नावाचा एक वैद्य होऊन गेला, जो आजच्या गांधार देश म्हणजे अफगाणिस्तानातला रहिवासी होता. नाक कान कापलं की सुश्रुताकडे जायचं आणि तो काय करायचा? तर प्लास्टिक सर्जरी करून लोकांना नाक आणि कान बसवून द्यायचा. आणि याचा डॉक्युमेंटेड एव्हिडन्स आहे. हा इतका डॉक्युमेंटेड एव्हिडन्स आहे की सुश्रुताची ही कला भारतामध्ये 1732 मध्ये टिपू आणि मराठ्यांच्यात युद्ध झालं होतं की ज्यावेळी 6 मराठा सैनिकांची टिपूच्या लोकांनी नाक आणि कान कापून टाकलेले. ते नाक कान कापलेल्या अवस्थेत पुण्यामध्ये आले, पण घाबरले नाही, कारण पुण्यामध्ये कसवाजी नावाचा एक वैद्य होता, जो सुश्रुता त्याच्याकडे सुश्रुताचं हस्तलिखित होतं. त्याने त्या सुश्रुताच्या हस्तलिखिताप्रमाणे 6 मराठा सैनिकांची नाक परत प्लास्टिक सर्जरी करून बसवून दिली. अशा प्रकारे हजारो वर्षापासून भारतामध्ये शस्त्रक्रियेचं ज्ञान होतं. त्याचबरोबर आता मी काही सायंटिस्टची नावं घेणार आहे की ज्याच्यामध्ये कणाद नावाचे ऋषी होऊन गेले. हे कणाद ऋषींनी काय केलं? तर कणाद ऋषींनी कणाची थेरी म्हणजे मॉलिक्युलर थेरी, ॲटॉमिक थेरी सगळ्यात पहिल्यांदा मांडली. त्याचबरोबर आर्यभट्ट होऊन गेले. त्यांनी आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी विश्वामधील पूर्ण उत्पत्ती, विश्वामध्ये ग्रह तारे यांची स्थिती, सूर्य केंद्रित पृथ्वीचा सिद्धांत मांडला. त्यानंतर वराहमिहिर होऊन गेले. वराहमिहिर कोण होते? ते खगोलशास्त्रज्ञ होते. त्यानंतर ब्रह्मगुप्त होऊन गेले, 5व्या शतकामध्ये होऊन गेले, गणिती होते. तर भास्कराचार्य होऊन गेले 12व्या शतकामध्ये, त्यांनी लीलावती हा ग्रंथ लिहिला. यंदाचं वर्ष गणित भारतीच्या वतीने भास्कराचार्य जयंतीचं 900वं वर्ष म्हणून आपण साजरं करतोय. तर भास्कराचार्यांनी गणितातील कित्येक अवघड प्रमेय सोपी करून मांडली. त्यानंतर माधवाचार्य होऊन गेले, महावीराचार्य होऊन गेले. कणाद ऋषींनी मॉलिक्युलची थेरी, ॲटमची थेरी मांडली आणि अणूला वस्तुमान असतं, जे परवा तुम्ही ते बिग बँगचं लार्ज हायड्रॉन कोलायडर मशीन मधनं ज्या कणाबद्दल आपण बोलतोय, परवा प्रयोग झाला ना जिनिवामध्ये गेल्या वर्षी 2011 साली, लार्ज हायड्रॉन कोलायडर, ज्यामध्ये हायड्रॉन आपटवून कणांची निर्मिती केली गेली, याची पूर्ण वर्णन कणाद ऋषींच्या साहित्यामध्ये आपल्याला सापडतात. असेच नागार्जुन होऊन गेले. त्यानंतर असंख्य सायंटिस्ट होऊन गेले ज्यांनी मॅथमॅटिक्स, ॲस्ट्रॉनॉमी मध्ये कामं केली. त्याची मी फक्त नावं तुम्हाला सांगतोय. कणाद ऋषी यांनी कणाची थेरी, त्याचबरोबर टाइम आणि स्पेसचं अस्तित्व मांडलं. पतंजली सगळ्यांना माहित आहे. मध्ये परवा मी एकांबरोबर पतंजली बद्दल बोलत आहे, तेवढे हो रामदेव बाबांचे मित्र पतंजली. पतंजली ऋषी होऊन गेला आज 5000 वर्ष झाली. 5000 वर्षापूर्वी पतंजली ऋषींनी पतंजलीची योग सूत्रे नावाचा एक ग्रंथ लिहिला की ज्याच्यामध्ये शारीरिक बरोबर मानसिक स्वास्थ्याबद्दल वर्णन केली. त्यानंतर जैमिनी ऋषी होऊन गेले, ज्यांनी समाज संविधान दिलं. आचार्य अक्षपाद गौतम होऊन गेले, ज्यांनी न्यायशास्त्र प्रवर्तन केलं. त्यांनी 16 टप्प्यामध्ये, म्हणजे ज्याला आपण प्रमेय, प्रमाण आपण गणितात शिकलो ना, हे सगळं न्याय अक्षपाद गौतमांनी सांगितलं. त्याचबरोबर सूरपाल नावाचे वनस्पती वैद्यशास्त्र होऊन गेले, ज्यांनी वनस्पतींच्या आजारांचं निवारण केलं. पराशर मुनी कृषीशास्त्रज्ञ होऊन गेले, ज्यांनी रॉबर्ट क्रूकच्या 1500 वर्ष आधी सेल आणि सेल डिव्हिजनचं वर्णन केलं. नारद मुनी संगीतशास्त्र, भरत मुनी नाट्यशास्त्र, पाणिनी व्याकरण, पाणिनी हे गांधार देश म्हणजे आजच्या अफगाणिस्तानचे रहिवासी होते, ज्यांनी व्याकरण लिहिलं, जगाचं पहिलं व्याकरण. वाचस्पती मिश्रा नावाचे एक ऋषी होऊन गेले, त्यांनी ब्रह्मसूत्र टीका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांच्याबद्दल एक गमतीशीर स्टोरी सांगतात. हे जेव्हा लिहायला बसले हा ग्रंथ, त्यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये ब्रह्मसूत्राशिवाय दुसरं काही घुसेच ना, आणि ते अख्खा दिवस रात्र ब्रह्मसूत्राचाच विचार करत बसले. आणि विचार करता 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 त्यांना ग्रंथ पूर्ण करायला 36 वर्ष लागली. हे 36 वर्ष त्यांची पत्नी त्यांची अहोरात्र सेवा करत होती. आपला नवरा संशोधन करतोय, आपला नवरा प्रयोग करतोय, आपला नवरा ग्रंथ लिहितोय, त्याची सर्व सेवा केली पाहिजे असं त्या धर्मपत्नीने स्वतःला वापरून घेतलं होतं. 36 वर्षांनी ग्रंथ पूर्ण झाल्यावर ऋषी भानावरती आले आणि त्यांनी त्या स्त्रीकडे बघितलं. त्यावेळी ती समयची वाट बदलत होती. त्यावेळी तिने विचारलं, कोण ग तू? चिडली नाही ती म्हणली, ऋषी मी तुमची धर्मपत्नी आहे. तुम्ही प्रयोगामध्ये इतके गुंग झाला होता की तुम्हाला अडथळा होऊ नये म्हणून मागच्या 36 वर्षात मी तुमच्याशी एक अक्षरालाही संवाद साधलेला नाही. त्या गोष्टीला ऋषी इतके खुश झाले की त्यांनी आपल्या पत्नीचंच नाव, भामती तिचं नाव होतं, ते आपल्या ग्रंथाला देऊन टाकून भामती टीका नावानं तो ग्रंथ अजरामर झाला.
विचार करा, धन्य तो सायंटिस्ट जो 36 वर्ष बायकोकडे न बघता संशोधनात मग्न राहतो आणि धन्य ती धर्मपत्नी जी 36 वर्ष नवऱ्याशी न बोलता त्याची सेवा करत राहते. आता सांगा सायंटिफिक कल्चर कुणाचं, आमचं की युरोपचं? कल्पना करा की युरोपमध्ये सायंटिस्ट रिसर्च करतोय आणि 36 वर्ष त्याची पत्नीशी तो बोलत नाहीये. पत्नी काय करेल? 360 पती करून घेईल. सायंटिफिक कल्चर आपलं आहे याबद्दल फार अभिमान बाळगा. याप्रमाणे ब्रह्मवादिनी गार्गी नावाची एक मुलगी होती, तिने खूप रिसर्च केला. असं सांगायला गेलं तर एक पहिला न्यूरोसर्जन किंवा पहिला बालरोगतज्ञ काश्यप, पहिला सर्जन सुश्रुत, जितकी नावं घेत आजचा दिवस संपेल पण नावं संपणार नाही. तेव्हा इथून पुढे सायंटिस्ट बनायचंय म्हणून अमेरिकेत जायचंय, हा न्यूनगंड फेकून द्या. आपल्या पूर्वजांच्या परंपरांचा सार्थ अभिमान बाळगा आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून द्या. कारण नुसत्या परंपरा सांगून भविष्य घडणार नाही. भूतकाळ हा फक्त प्रेरणेसाठी असतो. भविष्य घडवायचं असेल तर आजच्या जगामध्ये कष्ट घ्यावे लागतात. तर मित्रांनो, आपल्या सर्व पूर्वजांना वंदन करूया आणि आशा करूया की त्यांच्या आशीर्वादाने ते सोन्याचे दिवस आपल्या भरतभूला परत मिळत. आणि जसं मगाशी त्यांनी सांगितलं की संघाचं जे स्वप्न आहे की भारत भूमीला सर्वोच्च पदावरती आरूढ करायचंय, त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया, एवढंच मी बोलतो. आणि माझ्या छोट्याशा सेशनचा शेवट करण्यासाठी मी तुम्हाला मंत्र पुष्पांजली शेवट करतो. मंत्र पुष्पांजली तुम्ही सगळे म्हणता, तुम्ही सगळ्यांनी त्याचा अर्थ जाणून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून मंत्र पुष्पांजलीचा अर्थ असा आहे, हे सर्व विश्व हे यज्ञाची निर्मिती आहे. हा यज्ञ देवानी केलेला आहे. म्हणजे विश्वाची सुरुवात कशी झाली हे यंत्र पुष्पांजलीच्या पहिल्या श्लोकांमध्ये वर्णन केलेली आहे. म्हणजे मायक्रो वर्ल्ड, एका बिंदूत सामावलेलं वर्ल्ड, याचा एक बिग बँग झाला, एक मोठा स्फोट झाला आणि त्यातून हा यज्ञ, विश्वरूप यज्ञ तयार झाला. आता यज्ञामुळे काय झालं तर धर्म आणि विश्वाचे नियम यांची उत्पत्ती झाली. स्वर्गात ऋषी निर्माण झाले, त्यांनी कठोर तपश्चर्या करून ज्ञान साध्य केलं. या विश्व निर्मितीपासून मानवाची निर्मिती झाली. हळूहळू करत करत प्रगतीचा इव्होल्युशनचा टप्पा माणसाला येऊन थांबला. माणसाला काय केलं तर पैशाची निर्मिती केली. त्यामुळे पैसे आले म्हणजे कोण आला? पैशावर नियंत्रण ठेवणारा कॅग आला ना, कॅग आजकालचं. हा कॅग म्हणजे कोण आहे? हा कुबेर आहे. हा कुबेर कोण आहे? कॅग आहे. याने काय केलं तर चांगल्या पद्धतीने मी धनाचा उपयोग केला पाहिजे, म्हणजे कुबेर मला गरजेपेक्षा जास्त देणार नाही पण उपाशी ठेवणार नाही, असा मंत्र पुष्पांजलीच्या श्लोकांचा अर्थ आहे. त्या कुबेराला आम्ही नमस्कार करतो. हा कुबेर संपत्तीचा मागोवा ठेवणारा विधाता आहे. त्यानं आमच्या कामना पूर्ण कराव्या. संपत्ती निर्मिती झाली तर त्या संपत्तीवर आक्रमण करणारे निर्माण झाले. म्हणून त्या सर्वांनी मिळून मानव हे एक राष्ट्र निर्माण झालं. त्याबरोबर तदेश श्लोको वृद्ध्या समुद्र परिमया एक राळीती, तरी आक्रमणांपासून बचाव करणारं स्वराज्यम वैराज्यम पारमेर्थम राज्य महाराजवाधिपत्यम. म्हणजे काय? हे सगळे राष्ट्र, राज्य, पोलीस हे सगळे या संपत्तीच्या रक्षणासाठी निर्माण झाले. आणि हे निर्माण झाले म्हणून आम्ही एकमेकाशी भांडण करावं का? तर नाही. समुद्रापासून पर्वताच्या शिखरापर्यंत सर्व मानवजात ही एक आहे. म्हणजे ते युनायटेड नेशनचं जे आमचं चार्टर आहे, वसुधैव कुटुंबकम, हा या मंत्र पुष्पांजलीच्या श्लोकाचा अर्थ आहे. या सर्वांनी मिळून हे एक राष्ट्र बनलेलं आहे. आणि मानवी जीवन, तुम्ही मरुत नावाच्या ऋषीबद्दल वर्णन आलेलं आहे मंत्र पुष्पांजलीमध्ये. या मरुत ऋषीने काय केलं तर तो स्वर्गात नाही गेला. त्याने इतके कष्ट केले की ह्या जमिनीचा स्वर्ग झाला. या मृतस्य वसन गृहे, म्हणजे आम्ही आमच्या घरामध्ये इतके कष्ट करावे की आमच्या घरात स्वर्ग अवतीर्ण व्हावा आणि आमचं जीवन स्वर्गाप्रमाणे ह्या जमिनीवर, या पृथ्वीवर आपल्या घरात सुखी व्हावं, अशी या मंत्र पुष्पांजलीची प्रार्थना आहे. आणि या सगळ्यातून आम्ही देवत्वापर्यंत झाले. तर आपण पण या मरुताप्रमाणे कष्ट